सर तसेच दत्ताभाऊ बरड यांचा सत्कार त्यांचा सत्कार किशोरांना ढोबे पाटील करतील. तो आपण मंचाकडे जाईल. धन्यवाद साहेब. यांना प्रमाणपत्र द्यावे. दत्ताभाऊ बरड हे त्यांना प्रमाणपत्र देतील. सतीश भाई जगताप. तसेच श्रीमती सोनल दत्ता जाधव सर इधर एकोणीसशे 98 आमची 12वी बॅच ही आमचे क्लासमेट आमचे मित्र विठ्ठल जरा सोळुंके हे रक्तदान करण्यासाठी आलेले आहे. त्यांनी रक्तदान केलं तर त्यांना सन्मान्य बालाजी मुंडे हे त्यांचा सन्मान करते व रक्तदानाचे परंपरा देते. नगरसेवक बालाजी मुंडे हे त्यांचा सन्मान करते व रक्तदान शिबिराचे परंपरा देते. 1998 आमच्या 12वी बॅचचे माझे वर्ग मित्र विठ्ठल सोळुंके राहुल भैया यांनी आताच रक्तदान केलेलं आहे. त्यांना रक्तदान करण्याचे प्रमाणपत्र श्रीकांत भैया कोकडे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावे. राहुल भैया पुंगळे यांना प्रमाणपत्र द्यावे. अवाक सर राहुल भैया पुंगळे यांनी रक्तदान आता केलेले आहे. दरवर्षी त्यांना चुकता रक्तदान करतात. त्यांचा सन्मान प्राध्यापक वाघ सरांना विनंती करतो. राहुल भाई पुंगळे यांचाही सन्मान करावा. विजय भैया पंडित हे दरवर्षी न चुकता रक्तदान करतात व रक्तदान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित त्यांच्या मिसेस सन्माननीय करत असतात. स्वातीताई पंडित यांचा सन्मान मंगल मॅडम टुबे यांना विनंती करतो. त्यांनी स्वातीताई पंडित यांचा सन्मान करावा. स्वातीताई पंडित यांचा सन्मान मंगल ठोबे ह्या करत आहे. गरुडच्या मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी वर्ष 17वे रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे. तरी रक्तदान घेण्याचा उद्देश एकच आहे की रक्तदान कधी कोणाला कधीही लागू शकतं आणि किती व्याग लागेल हे पण आपल्याला सांगता येत नाही. परंतु ज्यावेळेस आपल्याला आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपल्या रक्तदानाच्या संदर्भात विचारलं जातं त्यावेळेस आपण आरबळून जाऊ की बाबा कुठे भेटेल आपल्याला हा गट भेटेल का ते गट भेटेल. त्याच्यावर माझं एक प्रामाणिकपणे मत आहे की आपण जर या मंडळाच्या ठिकाणी जेवण रक्तदान जर केलं तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जर अडचण आली तर आमचं मंडळ आवर अंतर्गत व्हायला कधी तुम्ही कॉल केला आणि कधी तुम्ही जर रक्तदानाबद्दल जर बोललात
तर आम्ही त्याचं पूर्ण मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला किती कमी वेळामध्ये रक्तदान देता येईल याकडं आमचं लक्ष असतं, आमच्या टीमचं लक्ष असतं आणि याचे आम्ही कोणतेही चार्जेस घेत नाही. विनामूल्य सेवा ही आमच्या मंडळाच्या वतीने करत असतो. त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी रक्तदानाधिकारी की आपण रक्तदान करावं. तुम्ही जर आम्हाला आज रक्तदानाला जर सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला कुठेही सहकार्य करू आमच्या मंडळाचं देत असतो. धन्यवाद. मला आवर्जून सांगावंसं वाटतं, गेल्या 17 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आपण जे आयोजन करतो आणि आयोजन ज्या ब्लड बँकेमध्ये करतो आपण, आदर्श ब्लड बँक, गेल्या 17 वर्षापासून आदर्श ब्लड बँकेमध्ये आपण रक्तदान शिबिर आयोजन करतो. त्यांचं ते रक्त संकलन करतात आपलं शिबिराचे. त्यांचे सर्व अहमद सर हे स्वतः इथं रक्तदान करू लागले. खरंच एक वेळेस त्यांच्यासाठी टाळ्या वाढावी मी अशी सर्वांना विनंती करतो. खूप ब्लड बँक बघितल्या पण ते दुसऱ्याचं रक्त घेतात. पहिले ब्लड बँकेमध्ये बोलत आहे असे की ते स्वतः सुद्धा रक्तदान करतात. तर जेवढं मानावं तेवढं त्यांचं कौतुक कमीच आहे. गेल्या 17 वर्षापासून प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं मित्रमंडळ आयोजन करण्यात आलेलं आहे. आटप नसतो, रक्तदान करा, दर 3 महिन्याने रक्तदान करा. ज्याही गरजूंना रक्त बँक जेव्हाही लागली तेव्हा रक्तदान शिबिरामार्फत मित्रमंडळामार्फत रक्त बँक हे आम्ही फ्री देत असतो. ज्यांनी रक्तदान केलं त्यांनाही फ्री देत असतो. ज्यांनी नाही केलं, जे गरजू आहे, गरीब आहे, त्यांना सुद्धा आम्ही रक्त फ्री देत असतो. ते भले त्याला 1 बॅग लागो, 2 बॅग लागो, 5 बॅगी लागो, पूर्ण रक्त आम्ही ब्लड बँकेकडनं फ्री देत असतो. हे रक्तदान शिबिराचे 17वे वर्ष आहे. गेल्या वर्षी 367 लोकांनी रक्तदान केलं होतं. यावेळेस 400 पार होईल अशी शक्यता आहे. आता 300च्या आसपास रक्तदान झालेले आहे. तरी सर्व रक्तदात्याचे मंडळाकडनं खूप खूप आभार, धन्यवाद. मी प्राध्यापक जाधव सर, गरुड झेप मित्रमंडळ मुकुंदवाडी या परिसरामध्ये सामाजिक कामं करणारी आणि त्या सामाजिक कामातून महत्त्वाचं काम म्हणजे रक्तदान घेणारी जे वनगरचे आमचे राहुल भैया पुंगळे बऱ्याच वर्षापासून शिबिरात रक्तदान करत असतात. ते आवर्जून न विसरता रक्तदान करण्यासाठी इथं आलेले आहे. तरी मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. मंडळाला शुभेच्छा देतो की त्यांनी असंच रक्तदानाचं कार्य अविरतपणे चालू ठेवावं. जे गरजू आहेत, ज्यांना अडीअडचणीमध्ये अचानक रक्ताची गरज भासते, त्यावेळेस हे मंडळ अचानक धावून जातं. या मंडळाशी मी जोडला गेलेलो आहे, त्यामुळे मंडळाचं काम मला खूप किती टार्गेट आहे आपला? आत्तापर्यंत जवळजवळ आता 12:30 वाजलेत. 12:30पर्यंत 300चा आकडा पार केलेला आहे आणि संध्याकाळी 5:30पर्यंत हा आकडा कमीत कमी 400 ते 450च्या पुढे जाईल असं आमचं टार्गेट ठरलेलं आहे. पूर्ण नाव सांगा तुमचं? मी जाधव, प्राध्यापक जाधव. एक केदार, मैंने आज तक 10 बार रक्तदान किया है गरुड़ झेप मित्र मंडल के। युवाओं को क्या मैसेज देंगे आप? हर साल रक्तदान करना चाहिए, बोले तो साल में 2-3 बार तो भी रक्तदान करना चाहिए। रक्तदान करना अच्छा है तो करना चाहिए। मेरा नाम बोलो। मेरा नाम रोहित अग्रवाल है। मैंने अभी तक दूसरी बार रक्त दे के मुझे बहुत अच्छा लग रहा है। कितनी मरतबा दिया आपने? 2 मरतबा दिया। अच्छा, ओके। मेरा नाम है सुरेश वनवे, मैं रहने को यहाँ पे जे सेक्टर मुकुंदवाड़ी में। मैंने अब तक 25 बार दे चुका ब्लड। साल में 2 बार 3 बार देता मैं। ये 26 जनवरी को तो रहता है यहाँ पे, तो कंफर्म देता है। इसके बाद में यहाँ पे हमारे जे सेक्टर में अवधूत अंदर है उनके, उनका बर्थडे रहता है, उनके टाइम पे भी हम ब्लड डोनेशन देते हैं। तो साल में 2 से 3 बार तो हम देते ही है कंफर्म। औरंगाबाद के युवाओं को क्या मैसेज देना चाहेंगे आप? ये कि ब्लड डोनेशन करो, जिसको मदद चाहिए, गरीबों को, उनको मदद करो। हेलो अरुण भाई, ओके सर।
माझं नाव श्रीकांत कोकटे आहे. आम्ही गरुड झेप मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहोत. मंडळाकडनं हे 17वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाने रक्तदानाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आतापर्यंत 300च्या जास्त रक्तदात्याने रक्तदान केलेलं आहे. आणखीन तरी 100-1 लोकांचं होण्याचे चान्सेस आहे. मंडळ असं दरवर्षी कार्यक्रम घेत असतो. ज्या गोरगरिबांना ज्यांना कोणाला रक्त लागलं ते मंडळातर्फे त्यांना फ्री भेटतो. ओके सर. नमस्कार, माझं नाव अमोल देवीदास राऊत आहे. मी या गरुड झेप मित्र मंडळाचा सदस्य आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. हे 17वे वर्ष आहे आणि यामुळे खूप गरजू लोकांना मदत होते. टायमावर रक्ताचा तुटवडा होतो, त्यामुळे रक्तदान हे करणं खूप गरजेचं आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान, म्हणजे आपल्यामुळं जर कोणाचा जीव वाचतो आहे ते खूप पुण्याचं काम आहे. त्यामुळं सर्वांनी रक्तदान करावे व आमच्या इथं आतापर्यंत 300 जणांनी रक्तदान केलेले. संध्याकाळपर्यंत 500चा आकडाही पार होऊ शकतो. इतकं इथं रक्तदान आम्ही करतोय. मी गरुड झेप मित्रमंडळाचं सदस्य आहे. आमचं गरुड झेप मित्रमंडळाचं 17 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत. माझं हे 19वं रक्तदान शिबिर आहे. मी सगळ्या नौजवान मित्रांना माझ्या सगळ्यांना एक विनंती करेन की रक्तदान केल्याने काहीच फरक पडत नाही. रक्तदान केल्याने दुसऱ्याचा आपण जीव वाचवू शकतो. रक्तदान करा आपण आणि सहकार्य करा.